सुलतानचा हा होतोय, परंतु ते यशस्वी नाही होऊ दिले. त्याचं कारण आहे आणि पहा ना, यावेळेला स्ट्रोक खेळलाय आणि पाठवलाय. एकच मारलाय परंतु सॉलिड मारलाय, इकडे मारलाय. नाव लक्षात ठेवा, निखिल जाधव. पावसाळी क्रिकेट म्हटलं तर या खेळाडूचा खेळ पाहण्यासारखाच असतो आणि त्यांनी मारलेला हा षटकार. धावसंख्या झाली आहे 17. 2 षटकांचा खेळ मात्र इकडे संपतोय. 3 षटक अजूनही बाकी आहेत. निखिल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत. फटका सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहिला. षटकार येतोय. निखिल यांना तुम्ही जास्त काळ शांत ठेवू शकत नाही. त्याचा मार्ग काढण्याचा प्रयत्न ते करतात आणि इकडेच तेच केलंय. आणखी उसळी होती आणि या बॉलच्या उसळीसह बॉलला फेकून दिलेला आहे. शेवटची ओव्हर आहे आता, नाही तर वरडी मान्सून धमाका पुढल्या वर्षीची वाट पाहावी लागेल. आणि या बॉलला सीमारेषच्या पलीकडे पाठवलेला आहे. इकडे पंच या बॉलच्या उसळीबाबत बॅटरने मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. निखिल पुन्हा एकदा स्ट्रोक खेळतायत, परंतु आता दिशा पाहूया कोणत्या दिशेला बॉल जातोय. यावेळेला स्ट्रोक खेळलाय परंतु पाहूयात किती धावा तिकडे मिळते. जे युट्यूबला सुद्धा मॅच पाहत असतील ना, तेही म्हणत असतील काय चाललंय यार, एवढ्या पावसात क्रिकेट होतं आणि तेही दर्जेदार होतं. तर हो, ते कशा पद्धती असतं ते आज आपण पाहतोय. चौथ्या रनसाठी मात्र ओम पांडे माघारी परतले. तरुण बिस्ट आलेले आहेत. आणखीन एक धडाकेबाज बॅटर गिरगावचे.